अरे बाला, काय झाला? अरे बाला, काय झाला? कसला विचार करतोय? अरे बालाचा काय झाला? लय काय झाला? लय काय झाला? गल्ला मोरानी करपाटला काली, कालीच करपाटला. वसुधैवम कुटुंबकम. मी काय म्हणतो? वसुधैवम कुटुंबकम. भारत संस्कृती, सनातन संस्कृती मी मानतो. भारतवर्षामध्ये आम्ही काय म्हणतो? वसुधैवम कुटुंबकम. कुटुंब रवला, कुटुंब रवला काय? तुम्हीच सांगा मला. कुटुंब रवला काय? वसुधैवम कुटुंबकम याचा अर्थ काय असा? या वसुंधरेवरती, या पृथ्वीवरती जे काय प्राणी मात्र असत, जे काय जीवजंतू असत, ज्या काय सजीव निर्जीव गोष्टी असत, ते सगळे आपल्या कुटुंबाचे सदस्य असतात. काय म्हणतात? सगळे आपल्या कुटुंबाचे सदस्य या वसुंधरेवरती, या पृथ्वीवरती असतात. वैता कुटुंब आम्ही मानतो, आम्ही जगात सांगतो. कुटुंब, एकत्र कुटुंब, आता काय म्हणतो आम्ही? एकत्र कुटुंब. एक रहोगे तो नेक रहोगे. आता योगे आदित्याने म्हटल्याने एक रहोगे ते नेक रहोगे. नेक रहोगे ते नेक होण्यासाठी पहिले सगळा मिळान मिसळून राहावा पाहिजे, एकमेकांवरती प्रेम व्हावा. आता वसुंधरेचा आता कुटुंब सोडून द्यावा. तुमचा जो बाप दादांनी कुटुंब करून गेलेत ना, आजो पणजो, कापर पणजो, कापूस, काका, मामा, आते, मावशी, अमुक तमुक, झिला, चढवा, नातवा, ह्या जा कुटुंब होता. का खाई गेला? हा राहुला काय? बघे बघूया वसुदैवम कुटुंब. आधी ह्याच राहुला नाही. एकत्र कुटुंब, एकत्र कुटुंब. आम्ही काय झालो? विभक्त कुटुंब. आम्ही पाश्चिमात्य झालो. आम्ही झालो पाश्चिमात्य. इंग्रज गेले नाही गेले, असंच आमच्या मनामध्ये, आमच्या संस्कारामध्ये आम्ही झालो विभक्त कुटुंब. बाय घो, त्यांची केळू आणि चढवा. बाय घो, केळू आणि चढवा. विचार करा तुम्ही. विभक्त कुटुंब काय रवला? विभक्त कुटुंब. हो, बाईल आणि त्यांची पोर, बाप, हाऊस आणि त्यांची पोर. विभक्त कुटुंब. माझा कुटुंब, माझा परिवार. विभक्त कुटुंब. त्यात सुद्धा आता विभक्त झाला. विभक्ताचा विभक्त झाला. बाप आपला विचार करता, हाऊस आपली विचार करता, पोरा आपली विचार करतो. कोण कोणाचा मानित नाही, कोण कोणाचा सन्मान ठेवण्यात. बापाची इज्जत गेली, औषधी इज्जत गेली. इज्जत कोणाची ठेवायची? मान सन्मान कोणाचा ठेवायचो? बापचाचो की औषधो की स्वतःचो? बापूस आपला विचार करता, औस आपली विचार करता आणि पोरा आपली विचार करता. मी म्हणता खरा, माझा ऐकू गोया, माका झगडा कळता. जगातलो ज्ञानी मी आणि मी, मी माझो आणि मला. मी माझं आणि मला. मी म्हणजे मी कोण असं आहे? माझा म्हणजे ह्या माझा असा, ता माझा असा आणि मला. ह्या माका व्हाया, माका ता व्हाया, मला ते होय पाहिजे, मला ते हवं. मला, मी, मला आणि माझं. बस एवढ्या पुरतं मर्यादित झालं. कुटुंब मी, माझ्या आणि मला एवढ्या पुरतं मर्यादित झालं. एकाचा तोंड इकडे, एकाचा तोंड तिकडे, तिसऱ्याचा तोंड चौथीकडे, सातव्याचा तोंड सहावीकडे. ह्या दिशाकडे तोंडा पसरली. विभक्त कुटुंबाचा आणखीन विभक्त. कारण पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारली, इंग्रज गेले नाही, इंग्रज गेले. भारत संस्कृती लयास गेली, सनातन लयास गेला. काय? एकत्र कुटुंब. वसुधैवम कुटुंबकम. वसुधैवम कुटुंबकम सांगणारे, जगाला सांगणारे व भारत संस्कृती, भारत संस्कृतीतले, भारतातले, भारत राष्ट्रातील कसे झाले? पाश्चिमात्य झाले. हॅपी न्यू इयर.
नूतन वर्षी अभिनंदन नाही, पाडव्यात नव्हे. कधी? पाडव्यात नव्हे तर कधी? 31 डिसेंबर, 1 जानेवारी. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी. हॅप्पी न्यू इयर. संस्कार संपले, संस्कृती संपली. एकत्र कुटुंब कसलं राहिलं? मी, माझं आणि मला. विभक्त कुटुंब. मी, माझं आणि मला. आहात का तुम्ही? एकत्र आहात का? विचार करा. बापाला लेक विचारत नाही, बाप लेकाला विचारत नाही. औष चढवायला विचार नाही, चढू औषध विचार नाही. कोण कोणात विचारणार नाही, कोण कोणात जुमानणार नाही. आपला तर खरा, मी म्हणते त्या बरोबर, मी मोठो, माका अक्कल असा. विभक्त कुटुंब. एकत्र कुटुंबात एकमेकाचे सुखदुःख होते, एकमेकात हवा नौकवता बघीत होते, एकमेकात प्रेम होता, एकमेकाचा आदर होतो, एकमेकाचा सन्मान होतो. एकत्र कुटुंब. कोण रुसलो, कोण फुगलो, कोण कोणात समजूत होतो. कोण रुसलो, कोण फुगलो, तर एकमेकात समजावीत होतो, एकमेकाचा आदर ठेवत होतो. एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब. विभक्ताचा विभक्त. मी, माझा आणि मला. बघा, विचार करा. भारत संस्कृती, भारत संस्कार, सनातन संस्कृती, भारतवर्ष.